सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत विविध राजकीय विषयावर भाष्य केले. यावेळी सोलापूर विधान परिषद निवडणूक बिनविरोधी व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजप आणि महायुतीकडे पुरेसे संख्याबळ असल्याने ही निवडणूक आता केवळ औपचारिकता राहिल्याचेही त्यांनी सांगितले. खासदार प्रणिती शिंदे यांनी पाठवलेल्या कथित कायदेशीर नोटीसबाबत बोलताना मला अद्याप कोणतीही अधिकृत नोटीस मिळालेली नाही, असे गोरे म्हणाले. प्रणिती शिंदे यांच्याबद्दल आपण नेहमी आदरानेच बोललो असून नोटीस आल्यास त्याला कायदेशीर उत्तर दिले जाईल, असेही त्याने स्पष्ट केले. सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या कॉक्रोच पार्टी प्रकरणावरूनही त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. विधानसभेची विधान परिषदेची निवडणूक आता लागलेली आहे आणि त्या अनुषंगाने चर्चा होणं साहजिक आहे. माझा आज जो विमान प्रवास झाला, सोलापूरला एकच विमान आहे मुंबईवर यायला, तेव्हा विमानात आम्ही दोघं आलो. त्याची वेगळी चर्चा होण्याची आवश्यकता नाही. परंतु भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते आहेत, अनेक नेते आहेत, ते विधान परिषदेसाठी या निवडणुकीमध्ये इच्छुक आहेत. इच्छुक असणं साहजिक आहे, कारण प्रचंड मेहनतीनं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मोठं यश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मिळवलेलं आहे. शिंदे यांच्या मार्फत जे आहे, वकिलांनी तुमच्यावर एक खटला दाखल करण्याचे एक आवाहन केलं होतं. 8 दिवसात माफी नोटीस पाठवली, अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असं म्हटलं होतं. तुम्ही काय त्याला उत्तर दिलं का, माफी मागितली? त्याला माफी मागितली पाहिजे असं त्यांनी त्या नोटीसमध्ये सांगितलं. 7 दिवसात माफी मागा असं उत्तर दिलंय त्याला. अजून मला कुठलंही नोटीस पोचलं नाही. नोटीस फक्त कुठं सोशल मीडियावरच मी पण बघितलेली आहे. मीडियावर मी बातमी बघितली कुठेतरी. याच्या पलीकडची माहिती मला नाही. परंतु मी आजही सांगेन, आदरणीय ताईसाहेबांच्याबद्दल मी आदरानेच बोललेलो आहे. त्यांना काय त्याचा वाईट वाटलं असेल, त्या संदर्भात त्यांच्या नोटीस आल्यानंतर माहिती घेईन आणि अवश्य उत्तर त्यांना आपण देऊ. ओके.